महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई जगदंबा, महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, पंढरीच्या पांडुरंगाला आणि अक्कलकोटच्या स्वामी समर्थांना प्रथमतः वंदन करतो. आजच्या कार्यक्रमाला आपणास लाभलेले प्रमुख पाहुणे माननीय आमदार राजनजी मालक, जिल्ह्याचे नेते आदरणीय काकासाहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अविनाशजी मार्तांडे साहेब आणि माझ्या बंधू भगिनी आणि मतदार राजांनो, आज आपण या ठिकाणी का जमलो आहोत हे सांगण्याची जास्त गरज नाही, कारण गरज तेव्हा पडते जेव्हा माणसांना बोलून आणावं लागतं. परंतु ही गर्दी माणसाला बोलून आणू नाही, तर ही गर्दी माणसांनी बापूंना बोलून जमलेली आहे हे अख्ख्या गावाला माहिती आहे. मित्रांनो, ह्या सभेला जमलेलं आलेलं एकही मत त्यांना जात नाही आणि त्यांच्या सभेतलं निम्म मत आपल्याला आलेखेरीच राहत नाही. आता कुणी काय केलं आणि कुणी काय केलं हे बघण्यापेक्षा आपण काय करायचं हे आपण ठरवायचं. त्यांच्या गाड्याच्या मागे आपण गाडी न्यायचं की त्यांना आपल्या गाड्याच्या मागे फिरवायचं हे आपलं आपण ठरवायचं. आता मतदारांना फिरवायचं. मित्रांनो, गावकऱ्यांनो, आता चल मित्रा, मला मतदान टाक म्हणण्याची वेळ ठरपली. कारण माझे मित्र, माझे कळवळी, माझे बंधू भगिनी ते स्वतः घरापाशी येतात आणि म्हणतात बापू आता काय करायचं, आणि तोंडातून हळूच शब्द बाहेर पडतो, काय नाही मित्रा तुला काय करायचंय तसं पड कर, काय नाही मित्रा तुला काय करायचंय तसं कर. फक्त लक्षात ठेव, हातात हात घेऊन हात सोडणाऱ्यापैकी मी नाही, एवढं लक्षात ठेव. मित्रांनो, आता हातात हात आलेत. 1 तारखेपर्यंत ही मूठ तशीच जपून ठेवायची आणि ती पुढल्या 5 वर्षाच्या विकासासाठी कामी लावायची. हे तुमचं काम आहे की तुमची तुम्हावर ती जबाबदारी बापूंनी दिली आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि शपथपूर्वक सांगा की पार्टी आपली आहे, ही गर्दी आपल्या. लक्षात ठेवा मित्रांनो. अरे हे म्हणतात आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. अरे तुम्ही काय केलं हे अख्ख्या गावानं बघितलंय. काय केलं? अरे इकडे प्राथमिक शाळा बांधली, सगळ्या गावाला माहिती आहे प्राथमिक शाळा बांधली, आणि त्यांनी त्या प्राथमिक शाळेचे काही खोल्या ज्या वाढीव बांधायला सांगितल्या त्याचं बिल काढलं नाही. त्यामुळे आता त्यांनी ही लोक होती ना, ही आपल्याकडे आली लोक, ही त्यांचीच होती, त्यांच्याकडनं फुटली नसती. पण ह्यांनी त्यांच्या घरावर जाळ ठेवला, नांगूर घातला. मित्रांनो, लक्षात ठेवा. यांनी काय केलं तर बिलाची गोष्ट द्यावं सोडून, बिलाचा विषय पण नाही, ती काय कोण बिघडल, आजचा पाऊल उद्या नसतो. अरे आज आहे पैसा नंतर उद्या नाही, माणूस ती पाहिजे बापू पशी आहे. आणि कोण काय करतं कोण काय करतं लक्षात ठेवा मित्रांनो. कोणीतरी म्हणतं एखादा हत्ती असतो, पण मित्रा मुंगी सुद्धा हत्तीला गाईला, आणि ती लक्षात ठेव, काय बोलायचं नसतं. मी साक्षीपणे सांगतो, हनुमंताची शपथ घेऊन सांगतो मित्रांनो, बापूंनी दिलेला शब्द कधीच खोटा ठरणार नाही. कारण मी आजपर्यंत बापूंच्या जवळ कधी नव्हतो, माझ्या घरचे बापूंच्या जवळ नव्हते, परंतु जी टेक्निक आहे, जी माणुसकीची माणसं आहे ती त्या जवळ काय ती हे मी त्या बंगल्यावर गेल्यावर बघितलं. मित्रांनो लक्षात ठेवा, यांच्या मागाची माणसं होती ना ती तुटली का. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलंय, अरे मित्रा, अरे माझ्या सवंगड्या, लक्षात ठेव, तुला एकच सांगतो. आणि जिजाऊ साहेबांनी छत्रपतींना ही शिकवण दिली आहे की माझा विरोधक बी असू दे, परंतु त्या विरोधकाच्या घरातल्या बाईच्या डोळ्यात चूल पेटली म्हणून पाणी येता कामा नाही. अरे आज आपल्या गावातल्या त्या 2 माणसांना जमीन विकण्याची वेळ आली आहे. त्यांची भाकरी चालली आहे, आई चालली आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, आज दोघांची चालली आहे, नंतर आपल्या अख्ख्या गावाची जाईल. असं करा मित्रांनो. मी जास्त काय बोलत नाही, मी लहान आहे, परंतु लहानाला सुद्धा बोलण्याचा अधिकार आहे. आणि कोणीतरी असं म्हटलं होतं, 15 वर्ष आपल्याला सांगितलं की दिवाळी येणार आहे. 15 वर्ष दिवाळीसाठी हा माणूस
इथं आला, मतदान घेऊन गेला, आमच्या राजनजी मालकांकडे आला, तिथून मतदान घेऊन निवडून आला. अरे मतदान नाही तर मंत्री झाला, फक्त राजनजी साहेबांच्या कृपाशीर्वादाने झाला. मित्रांनो लक्षात ठेवा. आज राजनजी साहेबांचा मुलगा रावसाहेब माझ्या क्लासमध्ये, मला माहित आहे त्या घरातली माणसं कशी आहे ती. अरे जीव लावला तर त्या माणसाला लावा जो लास्ट पर्यंत आपल्याकडे येतो, परंतु अशा माणसांना कधीच लावू नका जी माणसं आपल्याकडे कधीच येत नाही. लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे. ही पोरं उगाच बसली नाही ती, कशासाठी बसली ती ही अख्या गावाला पण माहिती आहे. कोणीतरी असं म्हटलं होतं की वडाळ्यात एक बाहुबली लढतय, वडाळ्यात एक बाहुबली लढतय, परंतु त्यांचा इतिहास, त्यांचा अभ्यास चुकीचाच होता. कारण वडाळ्यातला बाहुबली वडाळ्यात सैन्य सोडून पुण्यात जाऊन बसलाय. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो? वडाळ्यातला बाहुबली पुण्यात जाऊन बसलाय कारण वडाळ्यातला दुधाचे दात असलेला माझा जितेंद्र बाबा त्याची झुंज करतोय. मित्रांनो माझा जितेंद्र बाबा त्याची झुंज करतोय. लक्षात ठेवा आपल्याला काय करायचं, 15च्या 15 उमेदवार निवडून आणायचं आणि ह्याच हनुमंतापुढे आपल्याला नारळ पडायचा. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.